आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज हरिनाम सप्ताहास भगीरथ महाराज काळे यांनी गुंफले तिसरे कीर्तन पुष्प। शेख मोहम्मद महाराज कोणाची झोळी रिकामी ठेवत नाहीत, हरिभक्तपर्यंत भगीरथ महाराज काळे यांनी केले प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्याचे आराध्य श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा 328वा संजीवन समाधी सोहळा निमित्त श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गाथा पारायण व श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा योग संग्रामचाही पारायण सोहळा सुरू असून आज तिसरे कीर्तन पुष्प हरिभक्तपर्यंत भगीरथ महाराज काळे यांनी गुंफले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना महाराजांनी आपला अनुभव कथन केला। लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये। महाराष्ट्र संत भूमी म्हणून ओळखली जाते। त्यात पुन्हा काही शहरांची काही गावांची ओळख विशेषतः त्यांच्या संतांच्या कर्माने त्यांच्या संतांच्या जन्माने झालेली आहे। आळंदी, पंढरपूर, देहू, पैठण आपण ही तशी गावं ओळखतो, नेवासा तसं ओळखतो। त्याच मालिकेमध्ये तेवढ्याच दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून श्रीगोंदा हे गाव आहे, कारण इथे संत खूप आहेत। साधू संतांनी श्रीगोंद्याला आपलं जन्म म्हणून पसंती दिलेली आहे, आपलं कर्म म्हणून सुद्धा पसंती दिलेली आहे। त्यामध्ये जे श्रीगोंद्यामध्ये सगळे संत झाले, केने महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, तात्या महाराज महापुरुष असतील किंवा केने महाराजांची सगळी परंपरा असेल, या सगळ्या संतांमध्ये श्रीगोंद्यामध्ये संत शिरोमणी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते संत श्रेष्ठ स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन श्री शेख मोहम्मद महाराज यांचं नाव संत शिरोमणी म्हणून घेतलं जातं। तुकाराम महाराजांना अत्यंत प्रिय असे शेख मोहम्मद महाराज किंवा असं म्हणा शेख मोहम्मद महाराजांना अत्यंत प्रिय असे तुकाराम महाराज, असं परस्परांचं अभिन्न असं प्रेम होतं आणि या प्रेमाने महाराष्ट्र हा जिवंत ठेवला। आजही आपण पहा की उत्तरेमध्ये ज्या पद्धतीची जी भांडणं आहेत ते महाराष्ट्रामध्ये नाही, किंवा दक्षिणेमध्ये ज्या पद्धतीचे मतभेद आहेत ते महाराष्ट्रामध्ये नाही। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे संत झाले ते अनेक जातीचे जसे झाले तसे अनेक धर्माचे झाले, आणि मग अनेक धर्माचे कोणते संत झाले असं जेव्हा तुम्ही विचाराल तर अग्रक्रमाने जसं उत्तरेत कबीर महाराजांचं नाव घेतलं जातं तसं महाराष्ट्रामध्ये शेख मोहम्मद महाराजांचं नाव घेतलं जातं। आणि म्हणून शेख मोहम्मद महाराजांचा हा 328वा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी शेख मोहम्मद यात्रोत्सव कमिटी साजरा संपन्न करत असते। यावर्षी या उत्सवाचं भव्य आणि दिव्य स्वरूप आहे। आज या उत्सवाचा तिसरा दिवस आहे, पण तिसऱ्या दिवशी या मंडपामध्ये उत्साह हा ओसंडून वाहतो आहे। या सगळ्या उत्सवामध्ये कीर्तन आहे, प्रवचन आहे, शेख मोहम्मद महाराजांचा ग्रंथ योग संग्राम त्याचं पारायण आहे। हा पावन आणि असा हा चांगला उत्सव या ठिकाणी होतो आहे। आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्या। शेख मोहम्मद महाराजांचं हे जे समाधी स्थान आहे इतकं जागृत समाधी स्थान आहे, इतकं चांगलं ठिकाण आहे की इथे केने महाराज मंदिरामध्ये आषाढ वद्य महिन्यामध्ये उत्सव होत असतो। त्या उत्सवासाठी भिवंडीच्या नाथ मंदिरातले भाविक त्या केने महाराजांच्या मंदिरात येत असतात आणि एक 8 दिवसाचा उत्सव ते भाविक करत असतात। त्यामध्ये एक संत होऊन गेले प्रेमवरती सुभाष मामा भिवंडीकर, हे संत होऊन गेले। त्यांच्या सोबत मी 2 दिवसांच्या केने महाराजांच्या मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी म्हणून, कीर्तन सेवा करण्यासाठी म्हणून आलेले होते। झालं असे की इथे प्रसाद असतो शेख मोहम्मद महाराजांचा, काहीतरी मलिदा वगैरे काहीतरी म्हणतात, तर त्या प्रसादाला त्या काल्याला आम्ही, तो प्रसाद जो असतो त्या काल्याला आम्ही लेट झालो। त्या काल्याला आम्ही पोहोचलो नाही आणि आतमध्ये गेलो, आम्ही दर्शन केलं, तो काला, तो प्रसाद बाहेर तो ठेवलेला, त्याला आम्ही लेट झालो, तो आम्हाला मिळाला नाही। पण आम्ही इथून गेलो आणि तिथे राक्षी म्हणून एक कुटुंब आहे, तिथे त्यांच्याकडे आमचा मुक्काम होता। त्या राक्षींच्या कुटुंबाच्या त्या घराच्या बाहेर आम्ही गेलो, चप्पल काढली आणि अचानकपणे एक तरुण मनुष्य आला। त्याने तो प्रसाद जो आम्हाला इथे मिळायला पाहिजे होता तो प्रसाद आम्हाला तिथे मिळाला आणि त्या सुभाष मामा भिवंडीकर
त्यांना मी प्रेममूर्ती म्हणायचो. त्या महात्म्याचे डोळे पाणावले. तर मी म्हटलं काय झालं मामा? तर ते म्हटले पहा शेख मोहम्मद महाराज किती दयाळू आहेत की आपल्या मनातली ही सुद्धा खंत ठेवली नाही की दर्शन झालं पण प्रसाद मिळाला नाही, म्हणून या माणसाच्या करवी, या व्यक्तीच्या करवी आपल्याला तो प्रसाद मोहम्मद महाराजांनी दिला. शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरामध्ये जो जातो त्याची झोळी रिकामी राहत नाही, त्याचा हात रिकामा राहत नाही, असे त्या प्रेममूर्ती सुभाष मामा दीक्षित भिवंडीकर यांचे वाक्य होते. हा माझा एक अलौकिक आणि अभूतपूर्व असा या स्थानाबद्दल, शेख मोहम्मद महाराजांबद्दल अनुभव आहे. असं हे पवित्र आणि अत्यंत पावन ठिकाण आहे. आज दुपारी नामदेव झुंबरराव खेतमाळीस व सायंकाळी शशिकांत व अनिल वसंतराव बगाडे यांनी अन्नदानाची सेवा दिली. दुपारी माऊली भजनी मंडळ मखरेवाडी यांनी भजन सेवा समर्पित केली. हरिकीर्तन श्रवण करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी यावेळेस पाहावयास मिळाली. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.